कितीही वेळा स्वच्छ धुवून घ्या. अगदी हळद, मीठ लावून ठेवलं तरीसुद्धा चिकनचा वेगळा असा स्मेल येतो आणि त्यामुळेच मुलं खाण्याचा कंटाळा करतात. आज आपण चिकन अगदी वेगळ्या पद्धतीने स्वच्छ तर करणार आहोत, पण त्याचबरोबर खोबऱ्याचं वाटण न करता अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी चिकन ग्रेव्हीसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आधी मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. बरेच जण यामध्ये हळद, मीठ किंवा लिंबाचा रस वापरतात आणि मग स्वच्छ धुवून घेतात. तरीसुद्धा एक वेगळा असा स्मेल येतो. त्यासाठी यामध्ये घालायचं आहे 3 चमचे व्हिनेगर. व्हिनेगर घातल्यामुळे चिकनला अजिबात स्मेल येत नाही आणि ते व्यवस्थित शिजलंसुद्धा जातं. व्हिनेगर चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं. कमीत कमी 10 मिनटं ते असंच ठेवायचं, म्हणजे व्हिनेगर चिकनला व्यवस्थित लागलं जातं आणि त्याचा अजिबात स्मेल येत नाही. पण जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही हळद वापरू शकता, लिंबाचा रस किंवा मग कोणतंही पीठ चिकनला लावून स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामुळे सुद्धा त्याचा स्मेल येत नाही. पण जर व्हिनेगर असेल तर नक्की वापर करा. आता हे आपण 10 मिनटं असंच ठेवूया. ग्रेव्ही बनवण्यासाठी खोबऱ्याचा वापर करायचा नाही, तर हे वेगळं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आणि यामध्ये कांदासुद्धा घालायचा, पण तो तळलेला. जसं आपण बिर्याणीसाठी कांदा तळून ठेवतो, तो हा कांदा वापरायचा. 1 वाटी इथे मी हा तळलेला कांदा घातला. त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं. थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. तयार आहे झटपट असं हे वाटण. आणि हे वाटण बनवून जर तुम्ही ग्रेव्ही बनवली तर अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही लागते, कारण यामध्ये खोबरं घातलेलं नाही किंवा कोणतेही जास्तीचे पदार्थसुद्धा घालण्याची गरज पडत नाही. एकदम झटपट साधी सोपी रेसिपी. वाटण तर तयार झालं, लगेचच ग्रेव्हीही बनवूया. पण त्याआधी चिकन 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण आपण त्याला व्हिनेगर लावून ठेवलं होतं. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं की चिकन अगदी स्वच्छ होतं. आता चिकनचा अजिबात स्मेल येणार नाही. हे चिकन जर तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलं तर बिर्याणीसाठी म्हणा किंवा ग्रेव्हीसाठी चिकन जे वापरणार असाल त्याचा अजिबात स्मेल येत नाही. आता ग्रेव्ही कुकरमध्ये बनवायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये 5 ते 6 काळी मिरी, 2-3 लवंग आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे घालून घेतले आहे. तेलावर हे चांगलं परतवून घेतलं की लगेचच यामध्ये चिकन घालायचं आणि चिकनसुद्धा तेलावर आधी परतवून घ्यायचं, म्हणजे शिजायला फार वेळ लागत नाही आणि व्यवस्थित शिजलंसुद्धा जातं. तर पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे चिकन तेलावर चांगलं परतवून घ्यायचं आहे. चिकन परतवून घेताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा, फार मोठ्या आचेवर ठेवू नका. मध्यम आचेवर 5 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं. चिकनला हलकंसं पाणी सुटायला लागलं की मग यामध्ये मसाले घालायचे. बऱ्याच वेळा चिकन वेगळं शिजवून मग ग्रेव्ही बनवली जाते, पण ग्रेव्ही बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. बघाल चिकनला हलकंसं पाणी सुटलं की मग यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 2 चमचे यामध्ये गरम मसाला घातला आहे किंवा घरगुती साठवणीचा जो कोणता मसाला तुम्ही वापरत असाल तो यामध्ये घालू शकता. हवं असेल तर थोडासा चिकन मसाला किंवा मटण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. या ग्रेव्हीमध्ये फारसे मसाले घालण्याची सुद्धा गरज नाही. अगदी कमी साहित्यात, कमी मसाल्यामध्ये पण एकदम चविष्ट अशी ग्रेव्ही तयार होते. मसाले घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांमधला जो कच्चेपणा आहे तो ग्रेव्ही खाताना जाणवत नाही. 2 ते 3 मिनिटं आपण हे चांगलं परतवून घेतलं. परतवून घेताना मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवा, नाहीतर लगेचच ते खालून लागलं जाईल. आता हे बघा, मस्त असं ग्रेव्हीला तेल सुटलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घालायचं. बऱ्याच वेळा तेच वाटण आणि त्याच चवीच्या ग्रेव्ही किंवा कालवण खाऊन कंटाळा येतो. म्हणून तर आपण हॉटेलमध्ये जाऊन वेगळ्या चवीचे पदार्थ खातो. पण घरीच जर हे पदार्थ बनवून खाल्ले तर हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही, कारण हॉटेलसारख्या ग्रेव्ही आपण घरीच बनवू शकतो. थोडेसं वाटण वेगळ्या पद्धतीने बनवलं की अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होते. हे वाटण जे तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोणताही भांड्याचा पसारा करायचा नाही किंवा कोणतेही जास्तीचं साहित्य वापरण्याची गरज पडत नाही. एकदम झटपट साधी सोपी ही ग्रेव्ही. यामध्ये पाणी घातलं आहे 1 ग्लास, पण हे गरम पाणीच घालायचं. कोणतीही ग्रेव्ही असो किंवा कालवण बनवताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्टसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. सगळ्या शेवटी मीठ घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही घट्टसर हवी म्हणून यामध्ये फक्त 1 ग्लासच पाणी घातलं. तुम्हाला जर पातळसर हवी असेल तर अजून पाणी यामध्ये घालू शकता. तिखटपणासाठी मी हिरव्या मिरच्या वापरल्या. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. आता कुकरला झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या काढायच्या.
2 शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं. त्यामुळे जास्त शिट्ट्या काढून चिकन शिजवू नका, नाहीतर ते ओव्हरकुक होईल. शिट्ट्या काढून झाल्या, कुकर थंड झालं की खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी ही गरमागरम चिकनची ग्रेव्ही. भात, चपाती, भाकरी, पाव, ब्रेड कशासोबतही तुम्ही ही ग्रेव्ही खाऊ शकता. अगदी झटपट, साधी सोपी रेसिपी. बनवायला जितकी सोपी आहे, खायला तितकीच चविष्ट. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.